दुश्मनों का सर जो से वतन बढ़ाए, तू शेरे हिंद आगे बढ़, मरने से फिर भी तू न डर, उड़ा के। संपूर्ण महाराष्ट्रावर महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो। या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या विद्यालयाच्या वतीने अनेक साधण्यासाठी तर मला खरं अपेक्षा होती की सर्व ग्राउंड जेवढं भरलेलं असेल त्यावेळेस यावं। सरांची विचारणा केली असता सरांनी सांगितलं की आम्हाला सध्या 9वी-10वी सुटलेलं आहे। इथं उपस्थिती पाहता विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती थोडीशी रोडावलेली वाटते। काय असतं ऑक्सिमीटर, त्याच्यामुळे आपली ऑक्सिजन लेवल काय करतात ते मोजली जाते। डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे, आरोग्य सेवकांनी सांगितलं आहे, पोलिसांनी दंड देऊन जे काय आपल्याला सुधरवलेलं आहे, हे त्याचा परिपाक म्हणून आज आपण काय कोरोनापासून पूर्ण सर्वजण अलिप्त आहोत। परंतु अजून सुद्धा कोरोना गेलाय असं समजायचं नाही। मार्गदर्शन करण्यासाठी, सुसंवाद साधण्यासाठी जर मला काही जणांची झोपडपट्टी राहत असतील, झोपडीमध्ये राहत असतील, त्यांना लाईफ बॉय साबण घेणं सुद्धा परवडत नाही, तरी सुद्धा जर आपण तिथे स्वच्छतेच्या नियमांचं पालन केलं, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यासाठी आपण तिथे नैसर्गिक साधनांचा जरी वापर केला तरी सुद्धा त्यातून आपण स्वच्छता राहू शकते। अंगावरचे कपडे लोकांमध्ये एकत्र मिसळणं बसणं, या सगळ्या गोष्टी घरातल्या ज्यावेळेस आपल्या घरातले मोठे माणसं गेले, कुठे अंत्यविधीला गेले, लग्नाला गेले, वाढदिवसाला गेले, त्यांना सांगा की बाबा, काका, मामा, ताई तुम्ही काय केले, आता तुम्ही बाहेर मला पहिले आंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतरच घरामध्ये या, पाहिजे तर आम्ही तुम्हाला बाटली भरून देतो। बाहेर जाऊन जर त्यांनी आंघोळ करून आले तर काय होणार आहे, त्याचा प्रादुर्भाव आपल्या सर्वांना होणार नाही। अजून आपल्याला किमान सर्वांपर्यंत लस पोहोचण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी तरी जाईल। 1 वर्षापर्यंत तरी आपल्याला पूर्ण ही काळजी घेणं गरजेचं आहे। आज जरी आपण पेपरला वाचत असलो की आता ही वॅक्सिन आली, ही लस आली, ती आली, तर पहिली लस पहिली आम्हाला टोचली जाईल, म्हणजे आमच्या अगोदर डॉक्टरांना त्यांना टोचली जाईल, नंतर आम्हाला टोचली जाईल आणि आमच्या नंतर मग बाकीचे जे काही आहेत थोडे टप्प्याटप्प्याने ग्रामविकास खात्याचे, महसूल खात्याचे त्यांना टोचली जाईल, नंतर मग शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांकडे नंतर येईल। तर तोपर्यंत आपल्याला 1 वर्षापर्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। तर येणाऱ्या अनेक रोगराईला आपण थांबवू शकतो। आपल्या आज या ठिकाणी आम्हाला इथं बोलावलं, आपला थोडासा शाळेचा वेळ गेला, जो काही अभ्यासाचा महत्वाचा वेळ असेल, काही विद्यार्थ्यांना बरं वाटलं असेल, काही शिक्षकांना